नमस्कार फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं सुवर्णाज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन। तर त्यासाठी मी आशीर्वाद कंपनीचं गुलाबजामुन इन्स्टंट मिक्स घेतलेलं आहे। तर हे आपण आता काढून घेऊया। हे बघा, आपण असं याला कापून घेऊया। हे बघा, आता आपण हे ताटात काढून घेऊया। आता हे आपण पीठ काढून घेतलेलं आहे। आता यात थोडेसे गोळे आहेत, ते आपण फोडून एकसारखं करून घेऊया याला। हे बघा, आता आपण हे पीठ एकसारखं करून घेतलेलं आहे। आता आपण बनवणार आहोत चाशणी। ते अर्धा किलो पीठ होतं आणि त्या अर्धा किलो पिठासाठी आपण अर्धा किलो साखर टाकणार आहोत। आता ही आपण साखर टाकलेली आहे। आपल्याला पाणी थोडंच घ्यायचंय, कारण साखर वितळून पाणी होतं। आता एक तार तुटेपर्यंत ह्याला असंच ठेवायचंय। आता आपण यात थोडं थोडं पाणी घालून हे मळूया। आपण ह्याच्यात दूध टाकून पण मळू शकतो, पाणी पण टाकू शकतो किंवा दूध पण टाकू शकतो। हे बघा, आता आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला 5 मिनिट झाकून ठेवलेले आहेत। 5 मिनिट। आता आपण याला थोडंसं मळून घेऊया। हे बघा, आता आपण हे मळून घेतलेलं आहे। हे आपण असं साईडला काढून याचे छोटे छोटे गोळे बनवूया। हे बघा, असे एवढ्या आकाराचे सगळे गोळे बनवून घेऊया आपण। हे बघा, आता आपण ह्याला वितळून घेतलेलं आहे। हे आपली चाशणी आता रेडी झाली आहे। आता हाताला थोडी चिकट लागली, गॅस बंद करायचा। हे बघा, आता आपण यात इलायची पावडर टाकणार आहोत आणि याला मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, आपले गुलाबजामुन रेडी आहेत। आपण याला तळूया, मध्यम गॅसवर तळूया। हे बघा, आता आपले गुलाबजामुन तळलेले आहेत। आपण हे आता काढून घेऊया। आता हे गरम गरम गुलाबजामुन आपण हे पाकात टाकून घेऊया। बघा, आपले गुलाबजामुन तयार आहेत। आता बघा, हे मस्त आपण हे असं पाकात घेऊया। आहा, काय उत्तम झाले आहेत हे बघा। अशा पद्धतीने गुलाबजामुन तुम्ही पण करून बघा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलो पण करा।